गोंदियाचे तहसीलदार शमशेर पठाण यांना डांगुर्ली दासगाव तेडवा घाटावरून काल रात्री 2 वाजेदरम्यान काही वाळूची अवैध वाहतूक करून ट्रकच्या साहाय्याने नागपूरला वाळू घेऊन जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदारांनी तिन्ही वाळू घाटांवर धाड टाकत 6 टिप्पर जप्त करण्यात आले असून गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे। तहसीलदारांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने काल रात्रीच्या सुमारास ठिकठिकाणी गस्त घातली असता गोंदिया मेडिकल कॉलेजच्या नवीन इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी 6 ट्रक जप्त करण्यात आले आहेत। तर हे सर्व ट्रक नागपूरपासून असल्याने ट्रकच्या साहाय्याने नागपूरला घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र गोंदिया जिल्ह्यातील विविध वाळू घाटांवरून मागील अनेक दिवसापासून वाळूचा अवैध उपसा सुरू आहे। मात्र कालच एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रक एकाच दिवशी पकडल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले जात आहे, तर दुसरीकडे वाळू माफियांचे धाबे झाले आहेत। माननीय जिल्हाधिकारी प्रजितजी नायर सर, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर सर तसेच उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत सर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय गोंदिया तसेच अप्पर तहसील कार्यालय गोंदिया यांच्या टीमद्वारे रात्री मेडिकल कॉलेज गोंदिया जे नवीन काम सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही आमचं पथक त्या ठिकाणी थांबवलेलं होतं आणि त्या पथकाला आमच्या रामनगर पोलीस स्टेशन यांनी पण सहाय्य केलं आणि त्यावेळेस आम्हाला जवळपास 6 टिप्पर आम्ही रेतीचे रात्री पकडले। जवळपास रात्री 11 ते पहाटे 3-4 वाजेपर्यंत सदर कारवाई सुरू होती। सदर कारवाई दरम्यान आम्ही विचारपूस केली असता यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा रेती वाहतुकीचा परवाना सदर गाड्यांसोबत आढळून आला नाही। एका गाडीकडे मात्र परवाना होता, मात्र प्रमाणापेक्षा जास्त रेतीची वाहतूक सदर गाडीमधून सुरू होती। तर सर्व गाड्या आम्ही सध्या डिटेन करून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि पुढील चौकशी करून त्यावरती नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। इथून पुढे देखील अवैध रेती वाहतूक असेल, मुरुम वाहतूक असेल यावरती नक्कीच आम्ही तीव्र स्वरूपाची कारवाई येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।